नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर त्यांनी कृपया आजच लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आमचे व्यवसायाच्या संबंधित नवनवीन व्हिडिओ येत असतात किंवा इन्स्टा आणि FBचे विचारधनचे शॉर्टही आपल्याला या चॅनलला पाहता येतील. तर कृपया आजच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे उद्योग कसा उभारावा किंवा उद्योग उभारण्याबद्दल किंवा व्यवसायाबद्दल खूप साऱ्या शंका असतात, आम्हाला विचारलं जातं. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळतील. तर आम्हाला जेव्हा फोन येतात व्यवसायाच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात, कुठला व्यवसाय करू किंवा व्यवसाय करताना भांडवल कसे उभे करू, व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, त्याचे सगळे आत्तापर्यंत व्हिडिओ झालेले आहे. तर आपण ते पाहू शकता, चेक करू शकतात. तर व्यवसाय म्हणजे नेमकं काय किंवा उद्योग उभारताना कुठली दक्षता घ्यावी, कसा उभारावा. तर जसं आपण जॉबला जातो, तर जॉबला जाताना आपण 8 तासाचा जॉब असतो आपला, सकाळचे कामं आवरून आपण त्या वेळेमध्येच तिथे पोहोचत असतो, दिवसभर आपण ते कामं करत असतो. तसंच व्यवसायाच्या संदर्भातही असेल, स्वतःचा असू द्या, भागीदारीमध्ये असू द्या व्यवसाय. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय जे करायचं आहे तर ते टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, की मी माझ्या व्यवसायाला किती तास देऊ शकेल आणि त्याच टाईममध्ये आपण त्याच ठिकाणी पोहोचलं पाहिजे. किंवा घरून जरी तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत असेल तर आपले सगळे कामं करून त्या टाईमला त्या प्रायोरिटी व्यवसायाच्या सेट झाल्या पाहिजे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, की कुठलाही व्यवसाय करताना आज जर माझा सेल झाला आहे, समजा तुम्ही कुर्तीज विकताय तर आज तुमचं टार्गेट होतं, समजा कुठल्याही व्यवसायाचा आपण गोल सेट करत असतो. गोल जर मी महिन्याला 1 लाखाचा व्यवसाय करेल, 15 दिवसामध्ये मी 50,000चा करेल, 15 दिवसातल्या 8 दिवसामध्ये मी 25,000चा व्यवसाय करेल, 4 दिवसामध्ये मी 12,500चा करेल, 2 दिवसामध्ये मी 6,500चा करेल आणि 1 दिवसाला मी 3,000चा व्यवसाय करेल. असं जेव्हा आपण गोल सेट करत असतो, तर समजा माझा 1 दिवसाचा 3,000चा सेल झाला आहे आणि मी दुसऱ्या दिवशी फक्त शांतच बसले की चला माझा आज छान सेल झाला, असं जमणार नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य ठेवलं पाहिजे. मग तुम्ही गोल सेट केल्याच्या जास्त करू शकता पण कमी आलं नाही पाहिजे. मग ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर नवनवीन कस्टमर आले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमची मार्केटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. कारण एक कस्टमरने समजा जर तुमचे आज कुर्ते विकत घेतले तर तेच कस्टमर 2-3 महिने 6 महिने तुमच्याकडं येणार नाही, रिपीट होणार नाही. पण तुमची जर क्वालिटी चांगली असेल तर तेच कस्टमर माउथ टू माउथ पब्लिसिटी करून माझी बहीण, माझे नातेवाईक मी तिथपर्यंत आणू शकते, म्हणजे ते कस्टमर आणू शकेल. तर त्यासाठी मार्केटिंग कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. आणि व्यवसाय करत असताना कन्सिस्टन्सी बरोबर, मार्केटिंग बरोबर दुसरं जर महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर व्यवसायाला लागणारे भांडवल किंवा अपडेटेड राहणं. कारण आपण जर मार्केटपेक्षा एक जुन्या पद्धतीनेच जर तो माल भरत असेल, मार्केटमध्ये अपडेशन येत असेल तर तुमच्या मालाकडं कस्टमर येणार नाही. तर हे झालं उद्योग करत असताना कुठल्या दक्षता करायच्या. पण उद्योग उभारू कसा, इथून प्रश्न असतात महिलांचे. मग उद्योग उभारत असताना मला जर उद्योजक व्हायचं आहे, मला जर व्यवसाय करायचा आहे, तर मी व्यवसाय करत असताना मला पहिलं स्वतःला माहीत पाहिजे की मला गारमेंट फील्डमध्ये जायचं आहे, मला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचं आहे, मला ट्रेडिंगमध्ये जायचं आहे, मला फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, मला सजावटमध्ये जायचं आहे, मला इव्हेंटमध्ये जायचं आहे. पहिली तर गोष्ट मला हेच माहीत नसतं मला नेमकं एक्झॅक्ट काय करायचं आहे. मग पहिलं आजपासून जिला कोणाला वाटतं आहे की मला उद्योग करायचा आहे, मला व्यवसाय उभारायचा आहे, तर तिने प्रत्येकीने यूट्यूब किंवा गुगलला सर्चिंग करावं. सर्च इंजिनचा आपण फायदा घेतला पाहिजे, की मला काय करायचं हे मला स्वतःला कळायला पाहिजे. मी जोपर्यंत मला स्वतःला प्रश्न विचारत नाही की मला गारमेंटमध्ये जायचं आहे तर मी त्याच्या रिलेटेडच व्हिडिओ पाहिले पाहिजे, रोज 2 तरी व्हिडिओ पाहिले पाहिजे, मी डायरीत नोट केलं पाहिजे, मी माझ्या मोबाईलमध्ये नोट केलं पाहिजे की मला काय करायचं आहे. तर लिहायची सवय लावा आणि रोज तुम्ही 1 तास अभ्यास केला पाहिजे. जसं शाळेत अभ्यास केल्याशिवाय तुम्ही घटक चाचणीची परीक्षा उत्तीर्ण होत नाही, घटक चाचणी उत्तीर्ण झाल्याशिवाय 6 माही वार्षिक होत नाही आणि पुढच्या वर्गात जात नाही. तसंच व्यवसायाच्या बाबतीत असतं की माझा अभ्यास जोपर्यंत होत नाही, मी जोपर्यंत त्या दिशेने वाटचाल करत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तर जिला कुणाला वाटतं की जरुरी नाही की तुमचं शिक्षण ग्रॅज्युएटच पाहिजे, तुम्ही इंजिनियरच पाहिजे, तुम्ही चांगली पदवी मिळालेली पाहिजे. तुम्हाला माहिती की 4थी नापास झालेले लोक पण चांगला व्यवसाय करू शकतात. मी इथं नामोल्लेख करणार नाही, पण शिक्षणापेक्षा तुमचं व्हिजन आणि तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि फॉलोअप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आज काहीतरी सर्च केलं आहे, 1 तासभर पाहिलं आहे, उद्या कुणीतरी तुम्हाला निगेटिव्ह केलं आहे, उद्या तुम्ही ते पाहिलंच नाही, त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासच केला नाही. अभ्यास म्हणजे तेच व्हिडिओ पाहणं.
कारण मी इंस्टा स्क्रॉल करताना दुसरे रील पाहते, ज्वेलरीचं पाहते, साडीचं पाहते, फॅशनचं पाहते, एंटरटेनचं पाहते, कोण काय नकला करते, कोण कसं डान्स करते ते मी करते. तो माझा पार्ट ऑफ एंटरटेनमेंट झाला आहे. पण माझ्या व्यवसायासाठी जिथून मला 2 पैसे मिळणार आहे त्याच्या रिलेटेड मी खरंच इंस्टाचे रील स्क्रॉल करते का, मी यूट्यूबला पाहते का, मी गुगलला सर्च करते का, हा प्रश्न प्रत्येकीने स्वतःला विचारला पाहिजे. हा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही राजश्रीज हा अभ्यास करत असताना राजश्रीज व्यवसाय मंत्र बघा. तिथं तुमच्या प्रश्नांची 50% समाधानकारक उत्तरं मिळतील उद्योग व्यवसाया रिलेटेड. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपली महिला सक्षमीकरणासाठी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था आहे. त्याचा एकदा का तुम्ही फॉर्म भरला, आम्ही नाममात्र फक्त 100 रुपये फीज का ठेवली, 100 रुपयामध्ये काहीच होत नाही वर्षभर. तुम्हाला माहिती आहे असे व्हॉट्सअप ग्रुप आहे की तुम्हाला फक्त ॲड टाकायचे 300 रुपये महिन्याचे द्यावं लागतात. ते पण ॲडमिन ॲड टाकणार किंवा तुम्ही ॲड टाकणार. आठवड्यातले 2 दिवसच ॲड टाकण्याचा टाईम असतो. आपला फॉर्म भरल्यानंतर रोज तुम्ही 2 ते 4 मध्ये ॲड टाकू शकता. ॲड टाकल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं, शिवाय तुम्हाला लागणाऱ्या वस्तूंची तुम्ही मागणी तिथं ग्रुपवर टाकली जस्ट डायलप्रमाणे तुम्हाला 4-6 फोन येतात. तुमची फुलफिलमेंट होती रिक्वायरमेंटची. तुम्हाला जी काय गरज आहे, समजा माझ्या मुलाला नोकरी पाहिजे, मला ब्लाऊज वर्क करून पाहिजे, मला दिवाळीचे फराळ पाहिजे, मला गौरीमध्ये फराळ पाहिजे, मला साफसफाईसाठी पाहिजे, मला लेबर पाहिजे, मला नोकरीची गरज आहे, मला कशाचीही गरज असू द्या, तर तिथून तुमची फुलफिलमेंट होत असते रिक्वायरमेंटची. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आढावा बैठकीमध्ये तुम्ही आणलेले प्रॉडक्ट विकू शकतात महिन्याच्या शेवटी. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन मिळते. आठवड्यातला 1 दिवस सोमवारचा आम्ही व्यावसायिक मार्गदर्शनसाठी ठेवलेला आहे. काही जर इमर्जन्सी आली तर त्यावेळेस आम्ही ते सोमवारचं स्किप करून दुसऱ्या वारी घेत असतो. किंवा मी फोनवरही बऱ्याच वेळा सांगत असते, कारण आता सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुण्यात राहत नाही आणि आम्हाला महाराष्ट्रभरातून अशा रिक्वायरमेंट येतात, आम्हाला तुमचं सदस्य व्हायचं आहे. तर तुम्ही सदस्य झाल्यानंतर ऑनलाईनही बरीच माहिती तुम्हाला मिळत असते. जसं इतर व्हॉट्सअप ग्रुपप्रमाणे फक्त जाहिरातीचा ग्रुप नाही आहे आपला. आणि बाकीचे तुमचे व्यवसायाच्या रिलेटेड कुठलेही विषय असू द्या. आज जसं मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही यूट्यूबला काय सर्च करावं, व्यवसायाचा कसा अभ्यास करावं, तर असेच तुम्हाला पुढचे पार्ट पण मिळणार आहे. समजा हा पार्ट 1 समजा आपण आठवड्याला एक व्हिडिओ टाकत जाऊ. आज जर मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर पहिलीतल्या विद्यार्थ्याला 4थीतला अभ्यास मी देऊ शकत नाही, कारण तुम्हाला पण ते डोईजड होणार, ओव्हरलोड होणार आणि तुम्ही नकोच म्हणणार, मला व्यवसायच करायचा नाही म्हणणार. असं पण होऊ शकतं. तर व्यवसाय किंवा उद्योग काही वेगळं नाही आहे. टपरी ते फॅक्टरी एकच नियम असतो. जसं मी आज तुम्हाला पाहिजे पाठीमागं मॅग्ना प्लास्टचा लोगो दिसतो, नाव दिसतो, की आज मी एक मल्टीनॅशनल म्हणजे नामांकित एक जर्मन कंपनीची ओनर जरी असेल तर मलाही हे अनुभव आलेले. मी बचत गटापासून सुरुवात करून इथपर्यंत येताना बरेच संघर्षाचे टप्पे पार केलेले. आणि आज एक सक्सेसफुली जेव्हा एक मराठी महिला हा उद्योग चालू शकते, मी करू शकते, तुम्हीही करू शकता. फक्त गरज आहे ते काही गोष्टी तुम्हाला सातत्याने करण्याची आणि फॉलो करण्याची. तर नक्कीच मी तुमच्यासाठी कधीही असेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि तुमचे काय प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. सदस्य नोंदणीसाठी मी संस्थेचा नंबर परत एकदा रिपीट करते, 95 11 89 36 59. तर या नंबरवर तुम्ही मेसेज करा. तुम्हाला PDF फॉर्म पाठवला जाईल. तुम्ही फॉर्म भरून आम्हाला स्कॅन करून कॉपीही पाठवू शकता. तरीही तुम्हाला जॉईन केलं जाईल, तुम्हाला जर लांब असेल यायला. आणि तुम्ही मीटिंगला येऊ शकता, प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.